नमस्कार मित्रांनो, जय श्री विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, अनेक जण अत्यंत श्रद्धेने एकादशीचा उपवास करतात, पण काही लहान लहान चुका नकळत घडतात. म्हणून आता आपण अशा 21 चुका जाणून घेणार आहोत, ज्या शक्यतो टाळाव्यात. या सूचना विविध धार्मिक परंपरांमध्ये आढळणाऱ्या मार्गदर्शनावर आधारित आहेत. आपल्या घरच्या परंपरेनुसार त्यात थोडाफार फरक असू शकतो. चूक क्रमांक 1. उपवासाला केवळ अन्न न खाणे समजणे. उपवास म्हणजे मन, वाणी आणि आचरण यांचीही शुद्धी. चूक क्रमांक 2. संकल्प न करणे. पूजेपूर्वी भगवान श्री विष्णूंचे स्मरण करून उपवासाचा संकल्प करणे. चूक क्रमांक 3. पूजा घाईघाईने करणे. 10 मिनिटे का होईना, पण मनापासून पूजा करा. चूक क्रमांक 4. हरिनाम विसरणे. दिवसभर वेळ मिळेल तेव्हा जय जय रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय जप नक्की करा. चूक क्रमांक 5. रागवणे आणि कठोर बोलणे. या दिवशी वाणीवर विशेष संयम ठेवा. चूक क्रमांक 6. दुसऱ्यांची निंदा करणे. निंदा आणि भक्ती एकत्र चालत नाहीत. चूक क्रमांक 7. खोटे बोलणे. सत्य हेच धर्माचे पहिले लक्षण आहे. चूक क्रमांक 8. उपवासाचे पदार्थही अति प्रमाणात खाणे. संयम हेच उपवासाचे सौंदर्य आहे. चूक क्रमांक 9. गरजूंना मदत न करणे. शक्य असल्यास एखादे सत्कर्म जरूर करा. चूक क्रमांक 10. आई वडील आणि ज्येष्ठांचा अनादर करणे. त्यांचा आशीर्वाद ही मोठी संपत्ती आहे. चूक क्रमांक 11. तुळशी पूजा टाळणे. उपलब्ध असल्यास भक्तिभावाने तुळशी पूजा करा. चूक क्रमांक 12. पंचांगातील पारणाची वेळ न पाहणे. द्वादशीला योग्य वेळी पारण करणे महत्त्वाचे मानले जाते. चूक क्रमांक 13. पारणानंतर लगेच जड अन्न खाणे. साध्या आणि सात्विक आहाराने सुरुवात करा. चूक क्रमांक 14. अहंकार बाळगणे. मी इतका कठोर उपवास करतो असा अभिमान ठेवू नका. चूक क्रमांक 15. दानाचा दिखावा करणे. दान गुप्त आणि निस्वार्थ असावे. चूक क्रमांक 16. मोबाईल आणि सोशल मीडियावर दिवसभर वेळ घालवणे. शक्य तितका वेळ नामस्मरण आणि आध्यात्मिक चिंतनाला द्या. चूक क्रमांक 17. पूजेनंतर देवाचे आभार न मानणे. प्रार्थनेचा शेवट कृतज्ञतेने करा. चूक क्रमांक 18. दुसऱ्याच्या उपवासाची थट्टा करणे. प्रत्येकाची श्रद्धा आणि क्षमता वेगळी असते. चूक क्रमांक 19. प्रकृती बिघडत असतानाही हट्टाने कठोर उपवास करणे. आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. चूक क्रमांक 20. फक्त फळाची अपेक्षा ठेवणे. म्हणजे भक्ती ही प्रेमाने करावी, केवळ लाभासाठी नाही. चूक क्रमांक 21. उपवास संपला की पुन्हा पूर्वीसारखेच वागणे. एकादशीचे संस्कार रोजच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. शेवटचा प्रेरणादायी तुमच्यासाठी एक संदेश. मित्रांनो, जर प्रत्येक एकादशीला आपण श्रद्धा, संयम, सत्य, सेवा आणि हरिनाम यांचा स्वीकार केला तर आपले जीवन अधिक शांत, सकारात्मक आणि भक्तिमय होऊ शकते. एकादशीची ही प्रेरणादायी कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय श्री विठ्ठल.